हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. नमस्कार. आज मी तुम्हाला एक सोपी रेसिपी दाखवणार आहे, ते म्हणजे सुजीचा हलवा. त्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 कप सुजी, 1 कप साखर, 1 बनाना, 2 कप दूध. हे दूध केसर टाकलेलं आहे. 1 कप घी, कॅश्यूनट घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्यानुसार कुठले पण ड्रायफ्रुट्स घेऊ शकता आणि ते किशमिश आहे. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. गॅस स्लो ठेवायचा आहे आणि शक्यतो कढई किंवा पॅन अशा पद्धतीने घ्या जे की पसरट असेल, कारण आपल्याला रवा स्लो आचेवरती चांगल्या पद्धतीने भाजता येईल. सो हा 1 कप रवा आहे जो मी घेतलेला आहे. आता मी कमी आचेवरती याला फ्राय करून घेते. थोडंसं पहिले आपण थोडं रव्याला चांगल्या पद्धतीने छान कलर येऊपर्यंत हलवत राहायचं आहे आणि गॅस स्लोच ठेवायचा आहे. एक 5-1 मिनिट आपल्याला लागतील चांगल्या पद्धतीने रवा भाजून घ्यायला. तुम्ही कुठला पण रवा घेऊ शकता, जाडा, बारीक. सो 5 मिनिट झालेले आहेत. आता हा रवा चांगल्या पद्धतीने भाजला गेलेला आहे. आता मी यात तूप घालणार आहे. तूप पूर्ण एकदाच नाही घालायचं आहे. आपल्याला पहिले थोडं अर्ध घालून घ्यायचं तूप. तूप घातल्यानंतर परत रवा चांगल्या पद्धतीने हलवून घ्यायचा तुपामध्ये. अजून थोडंसं मी तूप घालत आहे. आता हा रवा परत तुपामध्ये मंद आचेवरती एक छान वास सुटोसपर्यंत हलवत राहायचं आहे. छान भाजून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण दूध गरम करायला ठेवूया. इकडे आपण दुसऱ्या एका छोट्या कढईत तूप टाकून ड्रायफ्रुट्स फ्राय करून घेऊया. त्यात पहिले मी तूप गरम होऊ दे. इकडे रवा आपल्याला हलवत राहायचं आहे. अजून 5 ते 6 मिनिटं लागतील रवा एक छान पद्धतीने फ्राय होण्यासाठी. या तुपामध्ये मी काजू घालत आहे. आपल्याला चांगला काजू फ्राय करून घ्यायचे. थोडेसे ब्राऊन व्हायला पाहिजेत काजू. मस्त छान वास सुटतोय तुपामुळे. ते साइड बाय साइड आपले काजू फ्राय होत आहेत का नाही हे पाहायचं आहे. चांगले ब्राऊन होऊ द्यायला पाहिजेत काजू, तर त्याची छान टेस्ट येते.
असा खमंग वास सुटलेला आहे. हे सर्व काही आपल्याला स्लो गॅसवरतीच करायचं आहे, नाहीतर हलव्याला टेस्ट नाही आहे. रवा जळून जातो फुल गॅसवर जर आपण केलो तर. काजू असे छान फ्राय झालेले आहेत, ब्राऊन कलर आलेला आहे, बघू शकता तुम्ही. ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. ह्यात आपण किशमिश टाकून घेणार आहोत. किशमिशला काही जास्त वेळ लागत नाही, ते लगेच फ्राय होऊन जातात. गॅस तुम्ही बंद केला तरी चालेल. हे बघा, हे काढून घ्यायचे आहे. हे तूप असंच ठेवायचं आहे आपल्याला नंतर टाकण्यासाठी. रवा आपला ऑलमोस्ट भाजत आलेला आहे. दूध पण इथं गरम झालेलं आहे. तुम्ही बघू शकता रव्याचा कलर थोडासा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता ह्यात आपण आपला रवा भाजून झालेला आहे, यात आपण दूध घालणार आहोत. दूध स्लोली घालायचं, एकदम नाही घालायचं आहे. आपल्याला एवढंही दूध लागणार आहे. बघू शकता आपल्याला दूध कंप्लीट लागायला आहे. 2 कप. यात आपण केसरचं पण दूध घालणार आहोत, जे आपण करून ठेवलेलं होतं. यात आपण जे तूप आहे हे आपण याच्यात मिक्स करणार आहोत. जे आपण बनाना घेतलेला आहे तो बनाना आपण यात कट करून टाकणार आहोत.
आपले ड्रायफ्रूट्स आपण आता घालून घेणार आहोत. हे सर्व एकदम मिक्स झाल्यानंतर आपण साखर घालणार आहोत. 1 कप साखर आहे. चांगल्या पद्धतीने मिक्स होईपर्यंत आपल्याला हलवायचं आहे. कलर पण बघा, केसरमुळे थोडासा पिवळसर आलेला आहे आपल्या हलव्याला, जो की छान दिसतोय. आता आपल्याला याच्यावरती थोडं तूप घालायचं आहे. आणि थोडं रेस्ट करण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे. 5 मिनिट आपल्याला हे ठेवायचं आहे. पाच मिनिट झालेले आहे. तर आपण बघणार आहोत. काय सुंदर वास सुटलेला आहे. तुम्ही बघू शकता. हे अशा पद्धतीने सुजीचा हलवा तयार आहे. गॅस बंद करून घ्या. सो हा आपला सुजीचा हलवा रेडी आहे. थँक्यू.